आपण कितीही मोठे झालो तरी मातृभाषा विसरू नये असं मत ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी पद्मशाली सखी संगमच्या वतीनं तेलुगू भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं। भारताच्या लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे याचा अर्थ असा नव्हे दुसऱ्यांचा अपमान करणं। यासाठी प्रत्येकानं इतर सर्व भाषांचाही सन्मान राखलाच पाहिजे। तेलुगू भाषेचा जन्म कधी झाला आजच्या परिस्थितीत कोणीही सांगू शकत नाही। 5 भाषा मिळून एक झालेली संस्कृत भाषा म्हणजेच तेलुगू, त्यामध्ये प्रथम तेलुगू भाषा होय। मातृभाषा तेलुगू असली तरी व्यवहाराच्या दृष्टीनं अन्य भाषेचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे। जगात 4थ्या क्रमांकावर असलेली बोलीभाषा म्हणून तेलुगू भाषेकडे पाहिलं जातं। याचबरोबर जगातील कानाकोपऱ्यात तेलुगू भाषिक आढळून येतात, याबद्दल अभिमान वाटतो। म्हणून आपण कितीही मोठे झालो तरीही मातृभाषा विसरू नये असं आवाहन प्रमुख पाहुणे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी केलं। गुरुवारी सायंकाळी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं तेलुगू भाषा दिनानिमित्तानं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ॲडव्होकेट कॅतम बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मेघा इट्टम, संस्थापक गौरीशंकर कोंडा, कला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीन आदींची प्रमुख उपस्थिती होती।